राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 6 फेब्रुवारी या दिवशीचं चिंतन. खरा परमार्थ हा बुद्धीच्या कक्षेत येत नाही. माणसाची बुद्धी म्हणजे नक्की काय याचा उलगडा अजून झालेलाच नाही. कोणत्या विशिष्ट घटकामुळे माणूस बुद्धिमान ठरतो असो, तर ही माणसाची बुद्धी फारच मर्यादित आहे. एका ठराविक सीमेपलीकडे तिला जाता येत नाही. तिचं योग्य मूल्यमापन कशाच्या आधारावर करावयाचं हे निश्चित नाही. कारण मूल्यमापन करणाऱ्याच्या बुद्धीचा कस कोण लावणार? पुन्हा बुद्धी आणि शहाणपण या 2 गोष्टी पूर्णतया भिन्न आहेत. गीतेतही बुद्धीचे फरक दाखवून दिलेले आहेत. व्यवसायात्मिका बुद्धीच्या मला जाणून घेण्याच्या कामात काही उपयोग नाही असं भगवंतांनी अर्जुनाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि नंतर ददामी बुद्धियोगम ते येन मामुपयांती ते असं म्हटलंय. यावरून आपण जिचा बुद्धी असा अभिमान मिरवतो ती परमार्थासाठी, ईश्वर साक्षात्कारासाठी उपयुक्त नाही हे उघड आहे. परमेश्वराशी युक्त व्हायला निराळी बुद्धी लागते. बुद्धी शब्द वापरायचा ठरला तर त्याला गुरुदेव रानडे प्रतिभा म्हणतात. बुद्धीचा प्रांत संपला की प्रतिभेचा प्रांत सुरू होतो, तो बुद्धियोग. असं का होतं? आमच्या व्यवसायात्मिका बुद्धीचा परमार्थात उपयोग का होत नाही? परमार्थाच्या गूढ तत्वांचा उलगडा का होऊ शकत नाही? त्याला माझ्या मते कारण असं असावं की मीपणा किंवा अहंकारामुळे तो होत नसावा. अहंकारानं माझी जाणीव संकुचित होते. तिला विशाल वैश्विक जाणीवेची कल्पना येऊ शकत नाही. विश्वातलं यच्चयावत ज्ञान या वैश्विक जाणीवेत आहेच. आम्ही जर त्या पातळीवर जाऊ शकलो तर आम्हाला ते उपलब्ध आहे. वाचताच येत नसेल तर वाचनालयात किती का पुस्तकं असेनात, मला त्याचा काय उपयोग? तसंच हे आहे. परमार्थासारखा विषय हा वैश्विक जाणीवेचा भाग आहे. तो जाणून घेणं माझ्या अहंकारानं संकुचित बुद्धीला कधीच शक्य नाही. कारण ती अनेक मर्यादांनी मर्यादित आहे. म्हणून बुद्धीची कक्षा परमार्थ सामावण्या इतकी रुंदावत नाही. तिला विशाल करून प्रतिभेच्या प्रांतात प्रवेश केला तर परमार्थाची ओळख होऊ शकेल. त्यासाठी अहंकार, विकार, वासना यांचा नाश झाला पाहिजे. तो नामसाधनेनं होऊ शकतो. म्हणून नाम, सद्गुरूंकडून मिळालेलं नाम, त्याच्या कष्टाचं साधन आणि गुरुकृपा या गोष्टींशिवाय परमार्थ समजू शकणारी प्रतिभा जागृत होऊ शकत नाही. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.